झी 24 तास एक पाऊल पुढे. अगदी सुरुवातीला जाऊया मराठी मालिकांच्या दुनियेत. रमाबाई रानडे आणि महादेवराव रानडे सध्या नाशिकमध्ये राहायला आले. एकमेकांना सांभाळत एकमेकांच्या साथीनं रमाबाई आणि महादेवरावांचा संसार सुरू आहे. त्याच निमित्तानं रमाबाई रानडे अर्थातच स्पृहा जोशीशी केलेली खास बातचीत. आनंद वाटतो की अक्षर ओळख करून तुम्ही पोपटपंची नाही केलीत, पण माधवरावांसारख्या माणसास जाणून घेण्या इतपत प्रगल्भता आली तुमच्यात. यशस्वी व्हा. मी आता आहे उंच माझा झोका या मालिकेच्या सेटवर आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी स्पृहा जोशी. स्पृहा, सगळ्यात पहिले तर झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. मला मस्त वाटतंय आज खूप दिवसांनी आपण त्यानिमित्ताने भेटतोय आणि त्यानिमित्ताने सगळ्या प्रेक्षकांच्या समोर यायला मिळतंय, त्यामुळे थँक्यू. काय सांगशील स्पृहा, सगळ्यात पहिले तर काय सध्या ट्विस्ट सुरू आहे मालिकेमध्ये? उंच माझामध्ये आत्ता सध्या खूपच गंमत चालू आहे. मुळात मी आणि माधवराव म्हणजे रमा आणि माधवराव असे नाशिकला आलेलो आहोत त्यांची बदली झाल्यामुळे, आणि ही सगळी फेज ते दोघंही खूप एन्जॉय करतात. म्हणजे त्यांची खूप गंमत चालू आहे. माझ्याबरोबर आबा आहे आणि रमाबाईंना तुम्हाला माहिती आहे स्वयंपाक करता येत नाही, त्यांना ते जमत नाही, त्यामुळे रोज एक नवीन पदार्थ त्या करून बघतात, त्या फसतात. पण या सगळ्यामध्ये त्यांना त्यांच्या दीराची म्हणजे आबाची आणि मुख्यतः माधवरावांची इतकी छान साथ आहे आणि कुठेही ते रमाला काहीही न बोलता तिच्या सगळ्या चुका सांभाळून घेत तिला प्रोत्साहन देतात. आणि ह्या सगळ्यात ते खूप छान म्हणजे गंमत चालली आहे, कारण ते जे शिकणं असतं आपापल्या अनुभवातनं ते खूप एन्जॉय करतायत रमाबाई सध्या. एक आयुष्यातली एक वेगळी फेज, एक सगळ्या वडीलधाऱ्या बायकांपासून ते लांब आहेत, आत्ता त्या टोमण्यांपासून लांब आहेत आणि पहिल्यांदा इतका वेळ एकमेकांच्या सहवासात आहेत रमा माधव, त्यामुळे हे सगळं त्यांच्या दृष्टीने खूप नवीन आहे. म्हणाला नीटची पाठवणी नाही, जेवणावळ नाही, लग्नाची वरातही अगदी मुकाट्याने पायीच. नवरदेवाच्या मागे चालताना जणू फरफटच होत होती. किती एन्जॉय करते ही जी फेज आहे, लीड रोल आणि ओव्हरऑलच सगळा फोकस स्पृहावरती असतो? निश्चितच मजा येते, खूप छान वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे छान अशासाठी सुद्धा वाटतं की उंच माझा झोकासारख्या दर्जेदार मालिकेमधून आणि रमाबाई रानडेंसारख्या सशक्त व्यक्तिरेखेमधून एकदा प्रेक्षकांसमोर यायची संधी मिळाली. कारण डेली सोपमध्ये सुद्धा इतकी व्हरायटी देता येते का, हा मला स्वतःला पडणारा पण प्रश्न होता. पण कुठेतरी या निमित्ताने मला असं वाटतं की छान व्यक्तिरेखा, छान मालिका असं सगळं रसायन जुळून आलं आहे आणि त्यामुळे खूप मजा येते मला हे करायला. कारण मुळात त्या कॅरेक्टरला इतक्या शेड्स आहेत, इतके कंगोरे आहेत आणि ते सगळं साकारण्याची संधी मिळणं हा सुद्धा एक खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी. आवडती लोकांना ही मालिका, म्हणजे छोटी रमा जेव्हा होती तेव्हा सुद्धा लोकांना ही मालिका खूप आवडायची आणि त्याच्यानंतर मग तुझी एंट्री झाली आणि मग आणखी लोकांनी तुला जवळचं केलं, आपलंसं केलं. तर तो एक मध्येच मालिकेमध्ये येणं, एक मालिका एका पीक पॉईंटला पोहोचलेली असताना, तर तो एक वेगळा अनुभव होता तुझ्यासाठी? निश्चितच होता, कारण मुळात तेजू, हो नक्कीच वाटते, कारण तेजू म्हणजे छोटी रमा, तेजश्री वालावलकर, हिने इतकं सुंदर ते कॅरेक्टर उभं केलेलं होतं. ती रमा इतकी लोकांच्या मनामध्ये ठसठशीत बसलेली होती. तर कुठेतरी आपल्याला एक नवी ओळख तयार करायची ही जबाबदारी तर होतीच, ते एक भान होतं. आणि या सगळ्यात मला खूप मनापासून असं सांगावं वाटतं की माझे दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान आणि गणेश रासने आणि माझे सगळे सहकलाकार, म्हणजे कोणाकोणाची नावं घेऊ, विक्रम तर आहेच, तो तर मुख्य आधारस्तंभ आहे माझ्या कॅरेक्टरचा असं म्हणायला हरकत नाही. पण विक्रमसोबतच बाकी सगळ्यांनी, म्हणजे माई ऋग्वेदी असू देत, ताई सासूबाई म्हणजे शर्मिष्ठा असू देत, सुभद्रा काकू म्हणजे संयोगिताताई असू देत, या सगळ्यांनीच, दुर्गाक्का, नीलपरी, या सगळ्यांनीच म्हणजे इतकं सांभाळून घेत माझं कॅरेक्टर फुलवायला मला मदत केली. काय होणार आहे रमाबाईंच्या आयुष्यामध्ये पुढे, काय सांगशील प्रेक्षकांना? प्रेक्षकांना इतकंच सांगेन की बघत राहा.
छान आता रमाबाईंच्या आयुष्यातला एक कालखंड सुरू झालाय, आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल यापुढे. कारण छोट्या रमाबाईंचं जे भावविश्व होतं ते पूर्णपणे वेगळं होतं आणि आता वयात आलेल्या रमाबाई, मोठ्या झालेल्या रमाबाई, त्यांचं प्रत्येकाबरोबरचं बदलत जाणारं नातं, त्यांना स्वतःविषयी वाटणारा वाढत गेलेला विश्वास आणि माधवरावांबरोबरचं त्यांचं अत्यंतिक सुंदर असं वैवाहिक आयुष्य, अशी खूप छान सांगड आहे कॅरेक्टरमध्ये. आणि मालिकेमध्ये सुद्धा खूप छान छान प्रसंग, खूप छान छान गोष्टी आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतील. आणि पुन्हा एकदा मला असं सांगावं वाटतं की त्या काळात घडणारी ही गोष्ट आहे, जवळपास 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तर त्या काळामध्ये समाजातल्या सगळ्या अनिष्ट प्रवृत्तींवरती मात करून एक बाई आपल्या नवऱ्याच्या साथीने इतकं काहीतरी करून दाखवते, इतकं सुंदर काहीतरी, आणि ते सुद्धा आपल्या सगळ्या कुटुंबाला जपत, त्यांच्यापासून दूर न जाता किंवा त्यांना आपल्यापासून न तोडता. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आमच्या मालिकेमधून आम्ही तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा एक प्रयत्न करतोय छोटासा. आय होप तो तुम्हालाही आवडेल, नक्कीच आलाच आहे आत्तापर्यंत, आणि असंच तुमचं प्रेम मिळत राहील आमच्या मालिकेला, उंच माझा झोकाला. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.